नमस्कार, मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. झोपा आणि अचेतन मनाद्वारे यश प्राप्त करा. काही लोकांना हा कन्सेप्ट आवडेल. चांगले आहे यार, झोपून काहीतरी मिळणार आहे. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर मग चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ सुरू करूया. फ्रेंड्स, ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला फक्त आपल्या बॉडीला आराम मिळत नाही, त्यावेळेला आपला सबकॉन्शियस माइंड हा डबल पॉवरनी कामाला लागतो. आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अचेतन मन हे 24 तास काम करत असतं. ते कधी पण विश्रांती घेत नाही. ज्या वेळेला आपण शरीराला विश्रांती देतो त्यावेळेला आपलं मन शांत असतं, त्यामुळे त्याची पॉवर डबल वाढते. आणि होतं काय की दिवसभरात आपण जे विचार, जे अफर्मेशन स्वतःला दिलेले आहेत ते ज्या भावनेचे आहेत, ज्या विश्वासाचे आहेत, त्या प्रकारचं तो क्रिएशन म्हणजे निर्मिती आपल्याला झोपेत दाखवतो, ज्याला आपण स्वप्न म्हणतो. साधं एक्झाम्पल देतो. तुम्ही एखादा पिक्चर मनापासून बघून आला असाल थिएटरमध्ये, तुम्ही झोपलेले असताना तुम्हाला तोच पिक्चर दिसतो. किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आला असाल, त्या वातावरणात दिवसभर वेळ काढला असेल, किंवा एखाद्याची डेथ झाली असेल, एखादा मेला असेल तर त्याच्या अंत्यविधीला गेला असाल, तुम्ही झोपलात तर तुम्हाला स्वप्नामध्ये ते इमेज दिसतात. कारण तुम्ही ते बघितलेले आहेत, तुम्ही त्या बाबतीत विचार करत होतात, त्या बाबतीतच तुमचे इमोशन्स होते आणि त्याच प्रकारे तुम्हाला ते स्वप्न पडलेलं आहे. फ्रेंड्स, आपल्या अचेतन मनाला भूत, भविष्य, वर्तमान काळ कशाचंही बंधन नसतं. आपण भूतकाळातले, भविष्यकाळातले किंवा वर्तमान काळातले विचार करत असू, त्या प्रकारच्या आपले इमोशन्स म्हणजे भावना असतील तर आपल्याला त्याच प्रकारची स्वप्न पडतात. साधं एक्झाम्पल देतो. आपल्या एखाद्या व्यक्तीवरती राग असेल तर त्या व्यक्तीची धुलाई आपण स्वप्नात करत असतो. आपल्याला एखादी वस्तू हवी असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर स्वप्नामध्ये आपण ती वस्तू किंवा ती व्यक्ती, तिच्याबरोबर आपण आनंदात आहोत अशा प्रकारचं स्वप्न आपल्याला पडतं. आपले भविष्याबद्दल जे विचार असतील, जे आपले भावना असतील, त्याच प्रकारचं स्वप्न आपल्याला भविष्यासंदर्भात पडतं. आता तुम्ही म्हणाल की तू बोलतोयस तर ठीक आहे, परंतु याचा सक्सेसशी काय संबंध आहे? हे स्वप्न आम्हाला रोज पडतात, पण याच्यात नवीन काय आहे, याच्यात महत्वाचं काय आहे? मित्रांनो, मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की ह्या स्वप्नांची निर्मिती आपला सबकॉन्शियस माइंड करतोय. मग परत तुम्ही म्हणाल, अरे बाबा ते आम्हाला कळलं, स्वप्नांची निर्मिती अचेतन मन करतोय, परंतु त्याचा सक्सेसशी संबंध काय आहे? मित्रांनो, साधं बघा. आता तुम्हाला स्वप्न पडलं की तुमच्या अंगावरती पैशाचा पाऊस पडतोय. हे स्वप्न तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी तयार केलेलं आहे, परंतु रियालिटीमध्ये तुम्ही ते मान्य कराल का? त्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल का? स्वप्नामध्ये तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबर सहवास करत आहात, तुम्हाला एखादी अपेक्षित वस्तू हवी आहे जी फार कॉस्टली आहे, परंतु रियालिटीमध्ये तुम्ही त्या गोष्टीसाठी स्वतःला लायक समजताय का? त्याच्यावर विश्वास ठेवताय का? आणि इकडूनच मेन सक्सेसचा जो महत्वाचा सिक्रेट आहे ते ओपन होतं. झालं काय आहे की आपण आपली स्वप्न ही आपल्या इमोशन्सनी बघतोय, त्याच्यावरती आपण बिलीव्ह करत नाहीये. थोडक्यात काय सांगायचं आहे, आपल्या विचारांचा, आपल्या भावनेचं आपलं अचेतन मन दखल घेतं, त्याची निर्मिती करतं, परंतु ती प्रत्यक्षात का येत नाहीये? कारण ती आपण मान्यच करत नाहीये, त्याच्यावरती विश्वासच ठेवत नाहीये. आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे जी एका नॉर्मल माणसाला माहित नाही, पण एका सक्सेसफुल माणसाला माहिती आहे. आणि सक्सेसफुल माणूस रोज त्याला आपल्या आयुष्यात अप्लाय करतो. मित्रांनो, एक नॉर्मल माणूस आपली झोप आपल्या विश्रांतीसाठी करतो, आपल्या आळशीपणासाठी करतो, परंतु एक सक्सेसफुल माणूस आपली झोप सुद्धा
आपलं सक्सेस प्राप्त करण्यासाठी, आपले गोल्स अचीव करण्यासाठी करतो. साधे एक्झाम्पल द्यायचं तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला, जोसेफ मर्फी हे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकात म्हणतात की निकोला टेस्ला हे आपल्या सबकॉन्शियस माइंडने वेगवेगळे प्रयोग करायचे, वेगवेगळे त्यांनी टेस्ला कॉइल्स, टेस्ला एनर्जी असे अनेक संशोधन केले. निकोला टेस्ला म्हणतात की मला जे काही प्रयोग करायचे आहेत, जे इम्पॉसिबल लोकांना वाटायचे, ते मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचो आणि माझं सबकॉन्शियस माइंड मला त्याची उत्तरं द्यायचा. मी त्या संशोधनाबद्दल विचार करत करत झोपायचो. झोपत असताना मी ते व्हिज्युअलायझेशन करायचो की माझा प्रोजेक्ट असा सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याच प्रकारची रियालिटी यायची. धीरूभाई अंबानी हे देखील आपले जे काही व्हिज्युअलायझेशन आहे, त्यांचं ड्रीम होते, त्यांचे गोल्स होते, ते स्वप्नात बघायचे, ते व्हिज्युअलाइज करायचे. ते मुकेश अंबानी सांगतात की धीरूभाई रोज गाडीत बसल्यावरती डोळ्याला पट्टी बांधायची आणि आपले गोल्स बघायचे आणि झोपून जायचे. गाडीतला वेळ ते कुठेही फालतू बडबड करण्यापेक्षा किंवा वायफळ गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्याचा उपयोग ते आपल्या सक्सेससाठी, ते विजन बघायचे आणि ते बोलायचे की मेरे को ऐसा सपना आया था, उसमें मैं ऐसी शुरुआत कर रहा हूँ, ऐसी कंपनी है मेरी, मेरा इतना सक्सेस हुआ है. आणि त्याच प्रकारची रियालिटी यायची. लोक बरेच जण म्हणतात की पेट्रोल पंपावर ते स्वप्न बघायचे की माझे पेट्रोल पंप असतील. हो, त्यांनी विचार केला होता की मी जगातला नंबर 1 श्रीमंत बनणार आहे. त्याच प्रकारचे इमोशन्स होते. सबकॉन्शियस माइंड त्याला त्याच प्रकारची स्वप्न दाखवत होता, परंतु त्यांना काल्पनिक भ्रम मानला नाही. त्यांनी त्याला ऍक्सेप्ट केलं, त्यांनी विश्वास ठेवला. हीच सेम जे मॅकडॉनल्ड आहे त्याच्या बाबतीत सुद्धा झालं. आज रोनाल्ड मॅकडॉनल्डची चेन आपण अख्ख्या दुनियेत बघतो. त्यांचा तो बाकड्यावर बसलेला स्टॅच्यू देखील प्रत्येक मॅकडॉनल्डच्या स्टोअरच्या इकडे बघतो. ते बाकड्यावरती बसलेले होते. त्यांची सर्कस जळून गेली होती, काम त्यांचं गेलं होतं आणि ते बाकड्यावर बसून त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की मला एक हॉटेल काढायचं आहे आणि ते झोपले आणि त्यांना स्वप्न पडलं की त्यांचं एक मॅकडॉनल्डचं रेस्टॉरंट आहे. ते मॅकडॉनल्डचं रेस्टॉरंट त्यांना दिसतंय, त्याची चेन पूर्ण दुनियेत पसरलेली आहे. त्यांनी या गोष्टीवर बिलीफ ठेवला आणि ऍक्शन्स घ्यायला सुरुवात केली. तुम्ही देखील जर तुम्हाला ज्या अपेक्षित गोष्टी आहेत, हव्या आहेत आपल्या आयुष्यात, मग तुमचे ध्येय असतील, मग ते आरोग्याच्या बाबतीत असतील, पैशाच्या बाबतीत असतील, आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करा. त्या प्रकारचे ऑफर्मेशन्स, त्या प्रकारचे इमोशन्स स्वतःच्या आतमध्ये क्रिएट करा आणि तुम्हाला जर स्वप्नामध्ये तसं काही संकेत दिसला तर त्याच्यावर बिलीफ ठेवा, ती मान्य करा. कारण सबकॉन्शियस माइंड तुमच्या विचाराचं, तुमच्या इमोशन्सचं चित्र तुम्हाला दाखवतं, परंतु त्याची निर्मिती प्रत्यक्षात तेव्हाच आणेल ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती बिलीफ कराल, विश्वास ठेवाल, त्याला ऍक्सेप्ट कराल की येस, हे स्वप्न दाखवलंय मला, हे खरं आहे. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ते रियालिटीमध्ये घडतं. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत हा अनुभव आला असेल की त्यांना आपला नातेवाईक, आपले एखादा रिलेटिव्ह स्वप्नात पडतं की हा गेलेला आहे आणि अचानक खबर येते, फोन येतो की तो माणूस ऑफ झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं सोल्युशन हवं असेल, आपले गोल्स अचीव करण्यासाठी देखील तुम्ही आपल्या सबकॉन्शियस माइंडचा, अचेतन मनाचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं सोल्युशन हवं आहे, एखादी गोष्ट हरवलेली आहे, ती शोधायची आहे, तर त्याच्यासाठी देखील अचेतन मन तुमचा मदत करते. तुम्ही झोपायच्या आधी ती गोष्ट त्याला समस्या सांगायची आहे की मला ही गोष्ट सापडत नाहीये, मला ती गोष्ट हवी आहे किंवा माझं हे गोल आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी मला मार्ग दाखव. आणि असं बोलून झाल्यानंतर त्याचं व्हिज्युअलायझेशन दाखवायचं आहे. तो गोल्स काय आहे ते तुम्ही ऑलरेडी अचीव केलेले आहे, जी हरवलेली गोष्ट आहे ती ऑलरेडी सापडलेली आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं आहे, कल्पना चित्र दाखवायचं आहे, सुंदर पिक्चर दाखवायचं आहे तुमच्या माइंडला आणि झोपून जायचंय.
आणि मग काय होतं की तुमचा माइंड त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो. अचेतन मन तुम्हाला ते गोष्टीचं सॉल्युशन स्वप्नामध्ये देतो, तुम्हाला उत्तर पाठवतो. पटकन तुमच्या असं क्लिक होतं की असं काहीतरी समोरून सॉल्युशन जातो, काहीतरी पिक्चर दिसतो. आणि मग तुम्हाला काय करायचंय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्या प्रकारे ऍक्शन घ्यायला सुरुवात करायची आहे. बस एवढंच करायचं आहे. जे पण तुम्हाला संकेत मिळतात, स्वप्न दिसतं, त्याच्याशी रिलेटेड ऍक्शन घ्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, तुमचे गोल्स अचीव करू शकता. सो ही महत्वाची गोष्ट आहे आणि आज प्रत्येक सक्सेसफुल माणूस ही गोष्ट करतोय. मुकेश अंबानी सुद्धा हीच गोष्ट करतायत. सो फ्रेंड्स, आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे? आपण पण अगदी मोठ्यातल्या मोठ्या नाही पण छोट्या गोष्टींपासून तरी सुरुवात करू शकतो. जसा जसा आपला विश्वास बसेल तसं तसं आपण मोठी गोष्ट करत जायची. तर फ्रेंड्स, ही महत्वाची गोष्ट तुम्हाला समजलेली आहे. आजपासूनच याचा अप्लाय करा. झोपताना ते निगेटिव्ह विचार, ते राग, रुसवे फुगवे, भांडणं, निराशा, त्या घाणेरड्या दळभद्री सिरियली, ते महा एपिसोड किंवा जेवढे पण यंगस्टर्स आहेत ते रात्रभर व्हॉट्सअपवर चॅटिंग किंवा पबजी मध्ये वेळ घालवत बसण्यापेक्षा आपल्या अचेतन मनाचा उपयोग आपल्या सक्सेससाठी करा. आपल्या सक्सेससाठी आपल्या अचेतन मनातला योग्य सूचना, योग्य ऑफर्मेशन्स द्या. यासाठीच मी प्रत्येक ऑफर्मेशन्स बनवलेल्या आहेत. त्या ऐका, अप्लाय करा आणि त्या प्रकारे तुमचा सबकॉन्शियस माइंड संकेत देईल. त्याच्यावरती ऍक्शन्स घ्या आणि आपल्या आयुष्यात सक्सेस प्राप्त करा. सो फ्रेंड्स, ही गोष्ट कळली आहे, अप्लाय करा. तोपर्यंत आज्ञा मागतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला तो. तोपर्यंत आज्ञा मागतो. असेच आपल्या आयुष्यात समृद्ध राहा, सक्सेसफुल राहा, झोपा आणि यश प्राप्त करा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.